हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण मस्तपैकी खारं वांगं बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा मी पावशेर वांगी एकदम कवळी आणि ताजी घेतलेली आहे. तर याला आपण नंतर चिरून घेऊया. सर्वात पहिले आपण मसाला पाहून घेऊया. तर त्यासाठी बघा कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि खोबरं आणि आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर बघा हे बारीक करत असताना आपण थोडेसे कच्चे शेंगदाणे पण याच्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. थोडीशी मिरची आणि कोथिंबीर टाकून घेऊया. तर बघा हा मसाला पटकन बारीक होण्यासाठी आपण थोडेसे पाणी ओतणार आहोत, म्हणजे पटकन बारीक होईल. थोडेसे नमक टाकून घेऊया, कारण हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आणि भाजी बनवताना पण आपण टाकणार नाहीये. तर पाहू शकता आपला मसाला एकदम बारीक झालेला आहे आणि वांगी छानपैकी आपण चिरून घेतलेली आहे. तर बघा आपल्याला जास्त पाणी ओतायची गरज नाही आहे, कारण एकदम कवळी असल्यामुळे तेलामध्ये शिजून निघतील. तर चला मग आपण सुरुवात करूया. तर बघा कढई गरम झालेली आहे. 1 ते 2 चमचे आपण तेल ओतून घेऊया. त्यानंतर जिरा, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊया. त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर थोडासा बघायचं टाकून घेऊया. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर. हा मसाला आपण तेलामध्ये चांगला फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर बारीक मसाला केलेला तोही चांगला आपण फ्राय करून घेणार आहोत. बघा टमॅटो चांगला फ्राय झाला, त्याच्यामुळे आता हा मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. हा आपण बारीक गॅसवरती आपण 5 मिनिटं परतून घेणार आहोत. याला झाकून ठेवूया. तर बघा 5 मिनिटं झालेले आहेत. तर पाहू शकता मसाल्याने छानपैकी तेल सोडलेलं आहे. तर याच्यामध्ये हळद आणि तुमच्या आवडीनुसार चटणी वापरू शकता किंवा मिरची पावडरही वापरू शकता. तर आपण इथं थोडासा काळा मसाला, म्हणजेच चटणीही त्याला बोलू शकता तुम्ही, तर थोडा टाकून घेणार आहोत. थोडीशी धना पावडरही टाकून घेऊया. आपण मसाला इथे थोडाच वापरला आहे, कारण मिरच्या जास्त प्रमाणात घेतल्या होत्या. तर चला हा देखील आपण 5 मिनिटं फ्राय करून घेऊया. तर बघा हा वांग्याचा मसाला तयार झालेला आहे आणि मसाल्याने तेलही सोडले आहे. तर चला याच्यामध्ये आपण कापून घेतलेले वांगे फ्राय करून घेणार आहोत. 10 मिनिटं या मसाल्यामध्येच आपल्याला फ्राय करायचं, पाणी न ओतता. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या गरजेनुसार आपण पाणी याच्यामध्ये ओतून घेऊया. तर चला आता मिक्स करून घेऊया एकदा आणि झाकून ठेवूया. तर चला पाहूया आपले वांगे कसे झाले. तर बघा वांग्याचा कलर बदललेला आहे, म्हणजे तेलामध्ये थोडेसे फ्राय झाले आहेत. तर चला आपण 1 ग्लास पाणी ओतून वांगी शिजवून घेऊया. हे वांगे आपल्याला बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचे आहे, त्यामुळे कमी पाण्यामध्ये शिजवणार आहोत. बारीक गॅसवरती ठेवल्यामुळे खमंग शिजले जातील वांगी आणि टेस्टही खूप छान येईल. त्याच्यामुळे आपल्याला एकदम बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचे आहे. तर बघा भाजीला उकळी आलेली आहे. आणखी याला आपण 10 मिनिटं शिजवून घेऊया, म्हणजे पूर्णपणे हे वांगं शिजलं जाईल.
तर बघा फायनली आपलं खारं वांग तयार आहे. खूप मस्त आणि टेस्टी झालं आहे. वास तर खूप खमंग येत आहे. आवडले असेल तर बघा नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.